Page number 53. Talk, talk, tong, tong, all day long. पेज नंबर 53 वरील पहिला धडा. लिसन केअरफुली अँड रीड आफ्टर मी आपण पाहणार आहोत. लिसन म्हणजे ऐकणे, केअरफुली म्हणजे लक्षपूर्वक, अँड म्हणजे आणि, रीड म्हणजे वाचा, आफ्टर मी म्हणजे माझ्या पाठोपाठ. So student, in this picture we can see a person who is a minister. Minister means mantri. And after that picture, behind that picture we see the talk talk talk, kar kar kar, like this word. So student, today we are going to learn an interesting story of a minister and a blacksmith and a hammer. So let's start. Long long ago, in a faraway land of Korea. म्हणजे लॉंग लॉंग ॲगो म्हणजे खूप वर्षांपूर्वी, इन अ फॅरावे, फॅरावे नावाच्या प्रदेशात, ऑफ कोरिया, कोरिया देशातील, देअर वॉज अ मिनिस्टर. मिनिस्टर मीन्स मंत्री. ऑन द राईट ऑफ हिज हाऊस म्हणजे अगदी त्याच्या घराच्या बाजूला. There lived a blacksmith. Blacksmith means लोहार, जो लोखंडी वस्तू बनवतो. कुदळ, पहार किंवा खुरपी यांना धार वगैरे काढतो. तो लोखंडापासून ज्या वस्तू बनवतो माणूस त्याला आपण ब्लॅकस्मिथ, लोहार असं म्हणतो. ऑन द लेफ्ट देअर लिव्ड अ कारपेंटर. अँड मिनिस्टरच्या घराच्या डाव्या बाजूला कारपेंटर राहत होता. कारपेंटर म्हणजे सुतार. तर पहा, पुन्हा एकदा वाचूया. लॉंग लॉंग ॲगो, इन अ फॅरावे लँड ऑफ कोरिया, देअर वॉज अ मिनिस्टर. ऑन द राईट ऑफ हिज हाऊस देअर लिव्ड अ ब्लॅकस्मिथ. ऑन द लेफ्ट देअर लिव्ड अ कारपेंटर. दुसरा पॅरेग्राफ पाहूया. द ब्लॅकस्मिथ अँड द कारपेंटर बिगॅन देअर वर्क अर्ली इन द मॉर्निंग. वी ऑल wake up early in the morning and we start to work. That's the same condition was about blacksmith and the carpenter. Carpenter and blacksmith began their work. Began म्हणजे सुरू करणे. their work म्हणजे त्यांचे वर्क. अर्ली म्हणजे लवकर. in the morning म्हणजे सकाळी. खूप सकाळी ते कामाला सुरुवात करायचे. टॉंग टॉंग टॉंग, TONG 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 असे तर लिहिलेलं आहे. TONG TONG TONG, टॉंग टॉंग टॉंग. द ब्लॅकस्मिथ बीट द आयर्न विथ हिज बिग हॅमर. हॅमर HAMMER, हॅमर म्हणजे हातोडा. ज्यानं तो लोहार, लोखंडी वस्तू बडवत होता आणि तो बडवतानाचा आवाज येत होता. टॉंग टॉंग टॉंग. नेक्स्ट लाईन. टॉक टॉक टॉक. द कारपेंटर वर्क. टॉक टॉक टॉक.
The carpenter worked with his small hammer, and carpenter has also a hammer, but carpenter means सुतार. सुताराजवळ ती हॅमर होता, तो छोटा होता आणि तो सुतार त्याच्यासोबतच काम करायचा. काम करताना ब्लॅकस्मिथचा आवाज यायचा, हॅमरचा आवाज यायचा, टॉंग टॉंग टॉंग, आणि कार्पेंटरच्या हॅमरचा आवाज यायचा, कर कर कर. ही यूज हिज सॉ म्हणजे करवत टू कट द वूड. आपण कोणतंही लाकूड कापताना करवत वापरतो, तर ते करवत लाकूड कापलं जात असताना कर 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 असा आवाज देतं. दे वर्क डे अँड नाईट. ते दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस म्हणजे रात्रंदिवस काम करायचे, आणि काम करताना दोघांच्याही घरामधून आवाज यायचा. ब्लॅकस्मिथच्या घरातून आवाज यायचा टॉक टॉक टॉक, आणि कार्पेंटरच्या घरातून आवाज यायचा कर कर कर. दे वर्क डे अँड नाईट अँड मेड अ लॉट ऑफ नॉईस. नॉईस म्हणजे NOISE, नॉईज म्हणजे गोंधळ. असा खूप गोंधळ व्हायचा दिवसभर, म्हणजे दंगा किंवा अशा प्रकारचा आवाज की ज्यामुळे आपल्याला त्रास होतो. ऑल दॅट नॉईज डिस्टर्ब द मिनिस्टर. हा सगळा आवाज, ऑल दॅट नॉईज म्हणजे हा सर्व प्रकारचा गोंधळ, डिस्टर्ब DISTURBED डिस्टर्ब द मिनिस्टर. या मिनिस्टरला तो डिस्टर्ब करायचा, व्यत्यय आणायचा कायम. आय मस्ट डू समथिंग अबाउट धिस ही थॉट. आणि म्हणून त्याने विचार केला, आय मस्ट डू म्हणजे मला हे याच्यासोबत या बाबतीत काहीतरी नक्कीच करावं लागेल असा त्यानं विचार केला. ते आपण उद्याच्या पाठात पाहूया, उद्याच्या भागात पाहूया. आता हे ऐका आणि पाठोपाठ वाचा. लॉंग लॉंग ॲगो. इन द फॅरावे land of Korea, there was a minister on the right of his house. There lived a blacksmith on the left. There lived a carpenter. The blacksmith and the carpenter began their work early in the morning. Tong tong tong. The blacksmith beat the iron with his big hammer. Tock tock tock. The carpenter worked with his small hammer. Kar kar kar. He used his saw to cut the wood. They worked day and night and made a lot of noise. All that noise disturbed the minister. I must do something about this, he thought. तर पहा, या छोट्याशा गोष्टीमध्ये आज आपण पाहिलं की एक मिनिस्टर होता आणि त्याच्या उजव्या बाजूला एका लोहाराचं घर होतं, डाव्या बाजूला एका सुताराचं घर होतं. ते दोघांचंही काम दिवस रात्र चालू राहायचं आणि त्याच्यामुळं जो आवाज यायचा, आवाज तयार व्हायचा, दंगा गोंधळ जो व्हायचा, नॉईज व्हायचा, त्याच्यामुळं तो मिनिस्टर अगदी वैतागलेला होता आणि तो विचार करतो की आपण याच्यावरती काहीतरी नक्कीच केलं पाहिजे.
आता राहिलेला पाठ आपण उद्याच्या भागात पाहूया. धन्यवाद.